उडत्या उडत्या लालपरीमध्ये बसून आपण निघलो आज चंद्रपूरला. चंद्रपूरमध्ये काय आहे हे आम्हाला बी माहीत नाही. चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनवर येऊन पाहतो तर चंद्रपूरमध्ये काही जास्तच गर्दी वाढली होती, म्हणून आम्ही निघलो रेल्वेमध्ये बसून. चंद्रपूर सोडून चाललो आता आपण दुसऱ्या गावी. चंद्रपूर सोडून आम्ही आलो करीमनगरमध्ये. करीमनगरमध्ये होता आमचा पेपरसाठी आलो. आता बसलो खुल्या ॲटोमध्ये. का मजा येते बाबा, यांनी तर खुल्यामध्येच फिरवलं आम्हाला मस्त. करीमनगरमध्ये पोहोचल्याच्या नंतर आम्ही निघलो हॉटेल पाहायसाठी. आता हॉटेल कुठं भेटणार हे तर माहीत नव्हतं, म्हणून चाललो निघलो रस्त्यानं गोरगरिबासारखं फिरत. बाबू तुम खाना नहीं खाओगी तो मैं भी खाना नहीं खाऊंगा म्हणत यांनी तर साला बिर्याणी थंडी करून टाकली. असली खिलता आत्ता चालू झाला रात्रीचे 3:45 वाजता. हा काही सामान्य मुलगा नाही, गावातल्या सर्व मुली याच्या मागं मोहित झालेल्या आहे असा मुलगा आहे हा. तर भाई सकाळचे 5 वाजले आहे आणि इकडे एवढी खतरनाक थंडी आहे का बघू शकता तुम्ही. फुल स्पीडवर पंखा चालू आहे. इथे एक जण झोपून आहे, इकडे खाली आपले 2 बंद झोपून आहे आणि हा एक बंद आपला आंघोळ करायला चाललाय, ते बी थंड पाण्यानं. अशी कंडिशन तर आहे भाई इकडं. करीमनगर बोलते. सकाळच्या शिफ्टमध्ये निघलो आम्ही पेपर द्यासाठी. सकाळचे 6 वाजले होते आत्ता. रामपारी आलो रे भाई आम्ही. कोणत्या गावले? करीमनगरमध्ये. बघू शकता सकाळी सकाळी चाललो नाश्ता करायसाठी. माहीत तर नाही कुठं दुकान आहे, पण चालले साले रस्त्यानं सरळ आम्ही बी चाललो त्यासोबत. आणि रेल्वे RRBचा पेपर म्हणला तर तुम्हाला माहीतच आहे, 4 आण्याची कोंबडीनं 12 आण्याचा मसाला येतच बनते बाई. याच्या एरिया पाहून तर आपल्याला आठवण आली आपल्या चंद्रपूरची. निघलो ना आपण रेल्वे स्टेशनवरून चंद्रपूरला. सर्व मित्रमंडळी आपल्यासोबत होती. आखरी वेळ भेटलो आपण आणि नवीन वर्षामध्ये यांना बाय करून आपण निघलो आपल्या चंद्रपूरकडं. काही वेळातच आपण चंद्रपूरमध्ये पोहोचून पण गेलो आणि असा व्लॉग आपला झाला खतम.